जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असा ट्रेंडिंग स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला इथं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक थ्रू प्रोव्हाइड करीत राहतो, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन जॉईन होऊ शकता, किंवा सर्च करून पण तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि त्यावरती मी नवीन नवीन स्टेटस पण क्रिएट करत असतो, ते पण तुम्हाला हवे असतील तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तर चला, जरा वेळ नाही घालत, आपण व्हिडिओ सुरू करू। पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशीच मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि 1.1 हा 3 नंबरचा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती यायचं आहे, आणि वरली जी ड्युरेशन आहे तुम्हाला 3.5 पर्यंत ठेवायची, किंवा अशी एवढी ठेवायची, ठीक आहे। त्यानंतर इथं तुम्हाला खाली सरकवायचं आहे, आणि तुम्हाला इथं फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून टाकायचं आहे। ओके केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल, तर तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर जे पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल ते इमेजेस तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर सिम्पली मी इथनं काही रश्मिकाचे इमेज ॲड करून घेतो, ठीक आहे। तर बघू शकता मी काही इमेजेस ॲड केलेले आहे। इमेजेस ॲड केल्याच्यानंतर बघू शकता काही इमेजचा जे चेहरा आहे, फेस आहे, तो पूर्णपणे ॲड झालेला नाही परफेक्टपणे, बघू शकता हा इमेज। तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं काय, इमेजवरती क्लिक करायचं, आणि त्या कैची सर्च ऑप्शन होतो, त्या इमेजला अशा परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथं ओके करून टाकायचे। परत आपल्याला अशा प्रकारे सगळे इमेजेस एक वेळेस चेक करून घ्यायचे की परफेक्टपणे ॲड झालेले आहे का नाही, ठीक आहे। एकदा बघून घ्यायचे आणि परफेक्टपणे ॲड करून घ्यायचे, जेणेकरून आपला व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे मस्त दिसेल, ठीक आहे। तर बघू शकता हा पण इमेज अशा प्रकारे तुम्हाला सगळे इमेजेस एकदा बघून घ्यायचे की परफेक्टपणे ॲड झालेले आहे की नाही, तर बघू शकता। आणि तुम्हाला दुसरे पण इमेजेस किंवा तुमचे स्वतःचे पण ॲड करायचे असेल तर ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये। बघू शकता अशा प्रकारे जी बॉर्डर दिसते ते पण टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे, ठीक आहे। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका, कारण की तुम्हाला अशी ट्रेनिंग एडिटिंगचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर करायचं काय, फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता दोन्हीच्यामध्ये एक बॉक्स दिसत असेल, दोन्ही PNGच्यामध्ये, ठीक आहे। त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता असा काही इंटरफेस येऊन जाईल, तर तुम्हाला हावाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल, ठीक आहे। हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोडवरती जायचं आणि डाटा ऑन करून तो इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, 1 नंबरच्या बॉक्सवरती 1 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे, 2 नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल पर्सनली, तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही ते पण तुम्ही आपल्याला तिला विचारू शकता। तर तुम्ही अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हा इफेक्ट ॲड करून घ्या, ठीक आहे। आणि ॲड केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या याच्यावरती लावून घ्यायचं आहे। तुम्ही स्टेप बाय स्टेप लावू शकता किंवा कोणता पण इफेक्ट कधी पण लावू शकता, तसं काही नाही, ठीक आहे। असे झाल्याच्या नंतर करायचे काय, आता या फोटोवरती क्लिक करायचं आहे PNGवरती, आणि इथं तुम्हाला या ऑप्शनवरती जायचं आहे, क्लिक करायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक इफेक्ट मिळेल, तो इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल, ठीक आहे। तर बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे। हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तरी तर तुम्हाला खाली गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून हा पण इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल। तर याच्यावरती क्लिक करायचं, 1 नंबरच्याला 1 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा, अशा प्रकारे बघू शकता। सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आणि सेकंड नंबरचा इफेक्ट परत लावून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे बघू शकता
भावना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला तर फॉलो करून टाका. त्यावरती मी नवीन नवीन स्टेटस अपलोड करत असतो, जे तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटससाठी हवे असतील ते. तर तुम्ही तिला फॉलो करा आणि एकदम मस्त ट्रेंडिंग स्टेटस मी क्रिएट करीत आहे, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता. खूप मस्त मस्त स्टेटस मी क्रिएट करीत आहे ABP प्लेअरमधून. तर तिथनं ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बघू शकता, चेक करू शकता आणि फॉलो पण करू शकता. मी दररोज नवीन नवीन स्टेटस तिथं अपलोड करत असतो ट्रेंडिंग, ठीक आहे. तर नक्की फॉलो करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि जाऊन पण तुम्ही सर्च करू शकता इंस्टाग्रामला राहुल पटरे, तरी पण येऊन जाईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे भावनो हा सगळ्या याच्यावरती तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर मी फास्टमध्ये लावून घेतो आहे, स्टेप बाय स्टेप लावू शकता किंवा जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर मी ॲड करून घेत आहे फास्टमध्ये, 2-3 राहिलेले फक्त. आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण की चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन जो व्हिडिओ मी अपलोड करेल तो सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल, त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्या काइन मास्टरच्या होमपेजवरती शो होईल, ठीक आहे. तर नक्की सबस्क्राईब करून टाका. तर आता एक लास्ट राहिलेला आहे, त्याला पण आपण एक लावून देऊया, ठीक आहे. तर अशा प्रकारे पूर्ण ॲड झालेले आहे. त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला ह्या व्हिडिओला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला इथं खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जाऊन एक्सपोर्ट करून घ्यायचं. तुम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी एक्सपोर्ट करून ठेवलेला, तर मी बॅक येऊन जातो. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला परत काइन मास्टरच्या होमपेजवरती यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे. रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली, ठीक आहे, शॅडोवाली PNG आहे. ॲड केल्याच्यानंतर परत आपल्याला इथे व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे, लेअरवरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला जो व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ घेऊन टाकायचा. तर बघू शकता मी एक व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. आत्ता जो एक्सपोर्ट केला होता आपण तो व्हिडिओ, ठीक आहे, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर आता करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक कलर इफेक्ट मिळेल, तो कलर इफेक्ट ॲड करायचा आहे आणि याला असं झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता राईट आपल्या व्हिडिओवरती, ठीक आहे. व्हिडिओवरती ॲड केल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंड ॲडजस्टमेंटवरती येते सगळ्यात पहिले आणि 2 नंबर आणि 3 नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता असं काही इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. तर सिम्पली मी तर माझा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करीत आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर करायचं काय, ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तो ऑडिओ आता ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया. तर ऑडिओ ॲड झालेला आहे. तर बघू शकता आता जो तुमचा स्टेटस आहे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम कडक स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल इथं खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.